आज गौरक्षण मंडप में स्वामी जी का स्वागतम, स्वामी जी का स्वागतम, स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम। आज गौरक्षण मंडप में स्वामी जी का स्वागतम। बोलिए गौ माता की जय, करा करा जोराला, गौ माता की, स्वामी जी की, स्वामी जी की। साक्ष ज्यांची आज ज्यांचे स्वागतम, या घडीला साक्ष ज्यांची आज ज्यांचे स्वागतम, स्वागतम सुस्वागतम, मान्यवरांचे स्वागतम, स्वागतम सुस्वागतम, स्वामीजींचे स्वागतम। आज शरणाचे जणू दिवसाचे पडले जाणले, आकाशातून ऐकू येते तारकांचे हासणे, निर्गुणांची अनुभूती तेच देतील थांबणाऱ्या कालचक्राला या गती, पुण्य देती आज त्यांचे स्वागतम, स्वागतम सुस्वागतम, अतिगणांचे स्वागतम, स्वागतम सुस्वागतम, स्वामीजींचे स्वागतम। या घडीला साक्ष ज्यांची आज ज्यांचे स्वागतम, या घडीला साक्ष ज्यांची आज ज्यांचे स्वागतम, स्वागतम सुस्वागतम, अतिथीजनांचे स्वागतम। विश्वनाथ भगवान की। ओम नमः पार्वती पते हर हर महा श्री गो माता की जय। ओम वंशी विभूषित करान्वनीरदाभार पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्ठार पुरनेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते, गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। सृष्टीच्या कणाकणामध्ये व्याप्त सच्चिदानंद घन नंदनंदन यशोदानंद गोपिकानंदन भगवान श्रीकृष्ण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित संतगण, परिसरातील सर्व भक्तगण, गोसेवकगण तथा माता भगिनी, माँ रेणुका गोरक्षण संस्थान चिखली या गोरक्षण संस्थेचं स्थलांतर आज शुभ मुहूर्तावरती होत आहे। ज्यांनी या गोरक्षणाचा सेवेचा वसा समर्थपणे घेतलेला आहे, असे या गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकजी अग्रवाल तथा संचालक मंडळ भक्त मंडळ बालाजी परिवार चिखली यांच्या वतीनं ही
एक धर्माची एक नंबरची विशेष सेवा घेतलेली आहे. खरोखर गोमातेची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. मनुष्य मनुष्याची सेवा करतो. ती दोघंही बोलणारी असतात, समजून घेणारी असतात, समजणारी असतात. परंतु गोमाता सुद्धा ती बोलत नाही. तिचं बोलणं सुद्धा अदृश्य आहे. जो तिची सेवा करतो तिची भाषा त्याला जरूर कळत असते. कारण गोमातेला आपण देवता समजतो. देवता म्हणून तिची सेवा करतो, पूजा करतो. सृष्टीच्या आधी काळापासून तर आजपर्यंत ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये गायी असायच्या. आणि जेथे गाय नाही तिथे आश्रमही सुद्धा नसायचा. प्रत्येक ग्रस्ताश्रमीच्या घरी सुद्धा गोमाता बांधलेली असायची. आपल्या धर्मामध्ये पृथ्वीला देवता मानलेला आहे, जलाला देवता मानलेला आहे, वायूला देवता मानलेला आहे, अग्नीला देवता मानलेला आहे, आकाशाला देवता मानलेला आहे, पंचभूताला देवता मानलेला आहे. आणि गाय सर्व देवतांची जननी आहे. वेदामध्ये गावो सर्वस्व मातरः, गाय सर्वांची आई आहे. आणि आईच आज सेवेपासून वंचित होत आहे. सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे व्यक्तीचा. आणि जो सेवा करतो वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. ईश्वराच्या सेवेपासून तर प्राणी मात्रांच्या सेवेपर्यंत सेवा हा धर्म जेथे येतो. मला तर एवढं म्हणायचं की सेवा धर्म हा परमेश्वराचा मुख्य धर्म आहे. आणि ईश्वराला आपण सेवेच्या द्वारे प्राप्त करू शकतो. जिथेही सेवा असते तिथे ईश्वराचा वास असतो. गायीची सेवा भगवान श्रीकृष्णाने स्वतः केली. कोणाच्या द्वारे करून घेतली नाही. लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णाने स्वतः गोसेवा केली. आणि श्रीकृष्णाचं दैवतच गाय होते. कृष्णाचं दैवत गाय होते. गायीला त्यांनी आपलं दैवत समजलं. एक उदाहरण सांगतो. परवा रात्री मी राजस्थान मधून आलो. प्रत्येक गावामध्ये जवळजवळ गौशाळा आहे. अशा एवढ्या गायी रस्त्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेल्या असतात. येणारा जाणारा तिथं हिरवा चारा असा ट्रॉलीमध्ये ठेवलेला असतो. कोणाला 50 रुपयाचा चारा द्यायचा आहे, कोणाला 100 रुपयाचा द्यायचा आहे, कोणाला 500 रुपयाचा द्यायचा आहे. तर त्या हिरव्या चाऱ्याच्या तेवढ्या पेंड्या 50 रुपये दिले तर 2 पेंड्या येतात अशा. मग त्या गाईला फुकले. आपल्या संपूर्ण देशामध्ये गोमातेची सेवा राजस्थानमध्ये जेवढे होते तेवढे कुठेही होत नाही. लक्षात ठेवा. तिथे घरी दारी प्रत्येकाच्या जवळ गाय आहे. आम्ही ज्यावेळी गेलो इकडे तिकडे चौकडे फिरलो. शेतीमध्ये कुठेही हिरवं नाही. क्वचित ठिकाणी हिरवी शेती असते, पाण्याचा अभाव आहे. परंतु गोशाही गोशाळा गायीची सेवा प्रत्येक घरी आहे. मी विचारलं चारा कुठून उपलब्ध करतात. त्यांच्याकडे पहिला हंगाम बाजरीचा असतो, नंतर काही मूग असतात, वेगवेगळे पिकं ते पेरतात, मका पेरतात काही लोक. त्याच्यातून ते चारा उपलब्ध करतात. आणि जवळजवळ राजस्थानमध्ये 50 ते 60% चारा हरियाणा आणि पंजाब मधून, काही मध्य प्रदेशातून येतो. ज्या देशामध्ये गायीसाठी पर्याप्त चारा नाही तो देश गायीची सेवा करतो. आणि आपल्या इकडे पर्याप्त चारा आहे तर आपण तो चारा विकतो. आम्हाला अनुभव आहे. काय एखाद्याला म्हटलं असं आहे 2-4 10 गायीचे 2 वाटी चारा दे, तो जर महाराज तुम्ही अगोदर सांगितलं तर बरं झालं, आम्ही विकला आता.
त्याच्या काही विटा बनतात, काय बनतात, कारखान्यामध्ये जातात, ते जाळल्या जातो. कारण गाईचं प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त गायी गोशाळेमध्ये दिसतात. म्हणून मी अशोक भाऊंना धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. तुम्ही एक चांगलं फार मोठं उत्तम कार्य निवडले. याच्यापेक्षा कोणतंही मोठं कार्य नाही. गायीचा आशीर्वाद आणि गायीचा आशीर्वाद असा आहे, गायीच्या आशीर्वादाने काहीच कमी पडत नाही. सर्व गाय येते. गायीमध्ये एवढी शक्ती आहे. गाय हे आपल्या धर्मामध्ये वैभवाचं, धनाचं प्रतीक आहे. ज्याला धन दौलत अखंड आपल्या घरी टिकून राहावीशी वाटत असेल त्याने आपल्या घरी एक तरी गाय ठेवावी, किती जरी सेवा केली. पूर्वी आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याला घर बांधायचं असेल तिथे अगोदर 1 महिनाभर कमीत कमी गाय बांधल्या गेली पाहिजे. मग ज्या जागेवर घर बांधायचे ते अनिष्ट ग्रह असतात आणि काही अशुभ गोष्टी असतात, त्या गायीच्या वास्तव्यानं सर्व निघून जातात आणि नंतर त्याच्यावर आपल्याला राहायचं, घर बांधायचं, तर त्या घरामध्ये लक्ष्मी निवास असते. गायीचा पाऊल जिथे पडतो तिथे लक्ष्मीचे पावलं पडत असतात. गाय एवढी महान आहे आणि म्हणून गायीच्या सेवेकरता आणि सर्वात सेवा अवघड गायीची आहे. अशोक, गायीची सेवा सर्वात अवघड. मी सांगितलं, माणसाची सेवा माणूस करतो, ते माणसं बोलतात, ते बोलके असतात आणि त्याच्या भावना कळतात, त्याच्या भावनेनुसार आपण त्याची सेवा करू शकतो. पण गो सेवक जो आहे गायीच्या सुद्धा भावना कळतात. आता इथं आल्यानंतर गाईला बोलवायचं काम नाही पडत, त्या पळत येतात. आम्ही सुद्धा आता चिखलीला गोशाळा आहे, आम्ही जातो नेहमी. कधी कधी पाहिल्या माणसाला ओळखतात, त्यांच्या सेवा करण्याला ओळखतात. आपण अन्नदान करतो, माणसांना अन्नदान करतो, लग्नात अन्नदान करतो आणि त्याच्यामध्ये माणसं आहेत, ताटात वाढलं तर अर्ध खातात, अर्ध फेकून देतात, सोडून देतात. त्यांना त्या अन्नाची किंमत नाही. त्या अन्नाची माणसांना किंमत नाही. पण आपण जर गाईला सेवा केली, मी आल्यानंतर पहिल्यानं म्हटलं की ते तुला कोणाची होणार आहे, ते तराजू मानलेलं आहे. मला कळलं की तुला कोणाची होणार नाही. ज्याला गाईला दान द्यायचं असेल, समजा मी आहे 80 किलोचा किंवा 70 किलोचा, जेवढ्या माणसाच्या भारोभार जर त्या ठिकाणी त्या तराजूमध्ये गाईच्या चाऱ्याचं दान केलं, ढेप असेल, जे गाई खातात ते दान असेल, काय त्याच्या भारोभार दान केल्यानंतर त्याचंही विशेष महत्व आहे. तर आपण दुसरं काही गाईला देऊ शकत नाही, सेवा करू शकत नाही, पण चाऱ्याची सेवा सहज करू शकतो. माणूस फालतू चालता चालता 100-200 रुपये असा फेकतो, कशातही जमा होतो. पण आपण या रस्त्याला चालल्यानंतर इथं गौशाळा आहे, 2 पावलं आत येऊन गाईच्या किंवा चाऱ्यासाठी 100 रुपये, 200 रुपये, 400 रुपये, जेवढी ज्याची इच्छा आहे. गाय काय अशी म्हणणार नाही की मला 500 रुपयाचा चारा आणून दे, ती काहीच बोलणार नाही. माणूस ह्या माणसाचा धर्म आहे सेवा करणं. आणि गोसेवेसाठी किती मोठं आपल्या हिंदू धर्मात लोकांनी बलिदान केलेलं आहे, सामान्य गोष्ट नाही. लक्षात ठेवा, इंग्रज इथे 150 वर्ष राहिले, त्यांनी 10 करोड गायी खाल्ल्या. या देशाच्या किती 10 करोड गायी खाल्ल्या. आणि बाकीचे जे आले 2000-1500 वर्षापूर्वी, त्यांनी तर अजूनही खाणं चालू केलं त्यांचं. पण एवढ्या गायी इंग्रजाने खाल्ल्या आणि आज कोणत्या ना कोणत्या पर्यायाने हॉटेलमध्ये तुम्ही आम्ही स्वतः जे खाणारे आहे ते आजही काय खात आहे, हिंदू खात आहे का? हॉटेलमध्ये, ढाब्यामध्ये ते काय बकऱ्याचंच मांस असतं असं नाही, कशाचंही मांस असतं काही सांगता येत नाही. पण एवढा त्या ठिकाणी आज माणूस विचाराने खालवलेला आहे गाईच्या बाबतीमध्ये. मग गाईची सेवा करायची, गोधनं पाळायची ही गोष्ट जरूर अवघड आहे, परंतु करणाऱ्यासाठी अवघड आहे. अशोक भाऊची गौशाळा अगोदर त्यांच्या तिथे चिखलीला तिकडे त्यांचा जे उद्योग आहे त्याच्यामध्ये होते. तिथं गाईला जागा कमी पडू लागली. आज इथं आपली कंपनी आहे, फॅक्टरी आहे, जागा एवढी उपलब्ध नाही. परंतु त्यांची भावना शुद्ध असल्यामुळे परमेश्वराने, मी तर नुसतं आल्यापासून पाहतच आहे डोंगर टेबले. आता किती मोठं डोंगर असू द्या, मशिनरी आहे, साफ करता येते सर्व. आणि गाईच्या कृपेनं अशोक भाऊ तुम्हाला ही जागा, गाईच्या गाईची कृपा नसती तर अशी एवढी जागा एका ठिकाणी मिळणं अशक्य आहे. लक्षात ठेवा. रोड जवळ आहे, सर्व सुविधा जवळ आहे. आज उद्या मला एक ट्रॅक्टर चारा आणून द्यायचा, डायरेक्ट इथं
गौशाळेमध्ये ते ट्रॅक्टर येऊ शकतं, इथं आणून आपण तारा विचू शकतो, देऊ शकतो. राजस्थानमध्ये मी सांगितलं तुम्हाला, मी जवळजवळ 50 ते 60 गाई गौशाळेला 4 दिवसामध्ये भेटली. एकाच रोडला 15-20 होत्या. प्रत्येक रोडला गौशाळा आहे. नागोरला एक इतकी मोठी गौशाळा आहे, तुम्ही पाहिली. नागोरला हजारो गाईची गौशाळा आहे, हजारो, लाखोच्या पलीकडे असते, इतकी मोठी गौशाळा आहे. किशनगडला आहे, मकराल्याला आहे, सर्व त्या भागात आम्ही फिरलो, जयपूरजवळ आहे. तर गौसेवेचा आदर्श समाजाला मिळतो. कोणीतरी अगोदर केलेला असेल गाईच्या विषयी तर मी सहज विचारलं, कारण किशनगडच्या जवळ सुरसुरा नावाचं एक गाव आहे. तिथे वीर संत तेजाजी नावाचे एक संत होते. त्यांची गोनिष्ठा ऐकायसाठी आणि आपण चिंतन करायसाठी आहे. सुरसुऱ्याला गेलो, तिथे त्यांचं महाराजांचं दर्शन घेतलं. माझं तिथे एक घंटा प्रवचन ठेवलं. ते गोसेवक होते. तर त्यांची कहाणी अशी आहे, ते वीर पुरुष होते. आपल्या राष्ट्रासाठी त्याने खूप मोठं बलिदान केलेलं आहे आणि त्यांचं फार मोठं चरित्र आहे. पण गाईच्या विषयी मी तुम्हाला 2 शब्दात सांगतो. एकदा तेजाजी महाराज ते वीर पुरुष होते, योद्धे होते, संतही होते. रस्त्याने जात असताना काय झाले, एक वाळलेलं झाड कोणीतरी फुटून गेलं होतं, जळत. आणि त्या वाळलेल्या झाडामध्ये सर्प होता, सर्प, मोठा सर्प होता. आणि तो सर्प एका वाळलेल्या खोडातून, खिंड होती, नळा होता, त्यातून तोंड बाहेर काढू लागला. तेजाजी महाराज गेले. त्यांना वाटलं की या अग्नीमध्ये झाडाच्या तो सर्प जळून जाईल. एक प्राणी जळतो आहे, त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. या विचाराने ते गेले आणि त्यांनी हाताने तो सर्प त्या खोडातून बाजूला काढला. नंतर ते खोडतं धगधग जळत होतं आणि सर्पाला वाणी फुटली. सर्प म्हणाला, मला वाचवलं कशाला, मला मरायचं होतं, तू का वाचवलं मला? आणि तू मला वाचवल्यामुळे मी तुला आता सोडणार नाही, तुला डसणार, तुझा घात करणार, तुझा जीव घेणार. महाराजांनी म्हटलं, काही हरकत नाही, तुला जर मला डसायची इच्छा आहे तर अवश्य डसला तरी चालेल. फक्त माझं एक काम आयुष्यातलं शेष राहिलेलं आहे. त्यावेळी गायीचा वध करण्याकरता 400 गायी होत्या आणि जे कापणारे खटीक लोक होते ते लोक गायी कापण्यासाठी घेऊन चालले होते. तेजाजी महाराजांनी काय केलं की सांगितलं, मला तेवढ्या गायी, सर्पाला सांगितलं, मी वचन देतो, मी खोटं बोलणार नाही आणि मी त्या गायीला सोडवणार, गायीला वाचवणार आणि नंतर तुझ्या समोर येऊन उभा राहणार. तुला जिथं डसायचं असेल तिथं माझ्या शरीराला दंश करू शकतो. ते स्वतः भाला, ती कमान वगैरे घेऊन गेले आणि जवळजवळ 400 गायींना 200-300 लोक घेऊन जात होते. मुद्दाम नेत होते, कोण लोक नेत होते तुम्हाला माहितच आहे, ते लोक नेत होते. आणि नेत असताना यांनी त्यांच्याबरोबर युद्ध केलं, एकट्यानं युद्ध केलं आणि ती 100 ते 150 माणसं त्यांनी स्वतः मारली तिकडे. पण एका गाईला सुद्धा त्यांनी लागू दिलं नाही. काही सर्व गायी घेऊन परत आले. जे नेणारे दुष्ट होते, खाटीक होते, कापणारे होते, ते तर मारल्या गेले सर्व. गायी परत आणल्यानंतर महाराजांनी जिथून गायी नेल्या होत्या तिथं गायी पोहोचवल्या आणि सर्पाजवळ आले. सर्प तिथंच होता. त्यांच्या अंगाला अशी एकही जागा नव्हती की जिथे जखम झाली नव्हती. इतका त्यांना आता युद्धामध्ये त्यांनी मारलं, त्यांनाही मार लागला. परंतु ते अवतारी दैवी पुरुष होते, ते टिकले. सर्व अंगाला जखमा झाल्या आणि सर्प समोर उभा होता. सर्पाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि आता मी दिलेला शब्द, मी सांगितलं होतं गायींचं संरक्षण केल्यानंतर तुला परत इथे येईल, मला तू दोष कर. सर्पाने पाहिलं याच्या सर्वांगाला जखमा झालेल्या आहेत. सर्प म्हणाला, तुझ्या अंगाला डसण्यासाठी जागा राहील नाही, कारण जखमेतलं रक्त मी पित नाही. काय मी माझ्या दंशाची वेगळी जखम करून रक्त पित असतो, पण कोणी केलेल्या जखमेचं रक्त मी पित नाही. असं म्हटल्यानंतर याच्या अंगाला जागा नव्हती राहिली. सर्व ठिकाणी भाले, तलवार वगैरे मारलेल्या होत्या. मग त्यावेळी तेजाजी महाराजांनी सांगितली, एक जागा तशी आहे जिच्यावरती जखम झाली
आणि ती जागा इतकी खतरनाक आहे, ती जागा जेवढ्या जखमा करते तेवढे शस्त्रास्त्र जखमा करत नाही. आणि ती जागा म्हणजे जीभ. सर्वात खतरनाक कोण आहे? सर्वात मोठं खतरनाक शस्त्र अस्त्र जे असेल, माझ्या जिभेवरती जखम नाही, माझ्या जिभेला चाव. आणि महाराजांनी जीभ बाहेर केली, सर्पाने जिभेला दंश केला. दंश केला त्यांनी. दंश केल्यानंतर त्याने ते वीज चढलं, त्यांनी आपला प्राण त्यागला. जिथं त्यागला ते सुरसुरा गाव आजही आहे. किशनगडला गेल्यानंतर काय 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मोठं मंदिर आहे त्यांचं. आणि तिथे मी विशेष गोष्ट सांगतो, त्यांनी तिथे समाधी दिली लोकांनी. समाधी दिल्यानंतर त्या मंदिरामध्ये 3 गोष्टी आहेत. मध्ये त्यांची समाधी आहे, एका बाजूला एक वारुळ आहे आतच मंदिरामध्ये. त्या वारुळामध्ये तेव्हापासून आज सर्प राहतो. सर्पाच्या जाती त्यांचे ते पिलं वगैरे होत होत वाढले असतील, त्यांचं ते संवर्धन झालं असेल, परंतु आजही तिथे सर्प दिसतो. ठराविक कोणत्या तरी दिवशी ते लोक सांगत होते, आजही सर्प दिसतो. एका बाजूनं कोणीतरी देवतांची मूर्ती आहे. असे एका मंदिरात गर्भगृहामध्ये 3 गोष्टी आहेत. तर असे संत तेजाजी महाराज ज्यावेळी सर्पाने दंश केल्यानंतर, काय सर्पाने म्हटलं दंश करायच्या अगोदर, तुला तुझा प्राण प्रिय नाही का? अरे तुझ्या जागी जर एखादा असता जखमा तर सर्वांना झाला, दसायला जागा नव्हती राहिली, परंतु मला तुझी जीभीवरती जखम झाली नव्हती, ती जीभ दाखवली. तुला मरण प्रिय आहे का? तुला प्राण आपले प्रिय नाही का? त्यांनी सांगितलं, मला माझे प्राण जेवढे प्रिय नाही तेवढे गायीचे प्राण प्रिय आहे. मी गायीच्या प्राणासाठी माझ्या प्राणाची आहुती दिली. कोणी राष्ट्रासाठी आहुती देत असेल, कोणी गायीसाठी देत असेल, कोणी समाजासाठी आहुती देत असेल, कोणी जीवनाची आहुती कोणाच्या तरी सेवेसाठी देत असेल. ही आहुती देणारे लोक महान आहेत. कोणत्याही प्रकारची सेवा असो ती लोक जगामध्ये महान आहेत. काय पूजा पाठ करणाऱ्यापेक्षाही अशी माणसं महान आहेत, कोणाची तरी आपल्या हाताने सेवा करतात. म्हणून सेवा परमो धर्म, सेवा हा परमधर्म आहे. आणि आपल्या पृथ्वीवर प्रत्यक्ष वावरणारी देवता गाय. गायीला प्राणी नाही समजायचं, गायीला एखादा सामान्य जीव नाही समजायचं. गाय अशी वस्तू आहे की ती साक्षात देवता आहे आणि तुमच्या आमच्या डोळ्यानं दिसणारी देवता आहे. तिला आपण पाणी देऊ शकतो, चारा देऊ शकतो, तिची वाटेल ती सेवा करू शकतो. अशी प्रत्यक्ष दिसणारी देवता दुसरी जगात नाही, लक्षात ठेवा. आता मायबाप दुसरे देवता आहे, आपले आई आणि वडील हे आपले देवता आहे. पहा, आई वडील सुद्धा देवता आहे, परंतु आई वडिलांची सेवा सर्वच लोक करतात असं नाही. अनेक लोक आहेत, 4 मुलं आहेत, परंतु त्यांची आई किंवा वडील तेही वृद्धाश्रमात आहे. मग एवढी मुलं असताना सुद्धा त्यांचं सेवा करायला कोण नाही. परंतु त्या आईनं तुमची किती सेवा केली? तुम्ही ज्यावेळी आमच्या माता भगिनीनं कोणालाही आमच्या सारख्यांना जन्म दिला असेल, तिनं कोणती सेवा केली नाही हे सांगा. कठीण अति कठीण सेवा. त्याची घाम धुण्यापासून, त्याच्यावरती प्रेम करण्यापासून, कपडे घालण्यापासून, त्याला लहानचं मोठं करण्यापासून, तो उठून झोपेपर्यंत किती आईची काळजी असते. धार हिंदे ती आकाशी, चित्त तिथे तिलापाशी. आईचं हृदय आहे. ती कोठे असली तर तिचं हृदय आपल्या जन्म दिलेल्या मुलांच्या जवळ असतं, मुलींच्या जवळ असतं. ती कुठेही असू द्या, पण एवढं तिनं आपलं हृदय दिलं. अरे तुम्ही तुमचं धन द्या, तुमचा वारसा द्या, तुमची शेती असेल तिचे विभाग करून मुलाला वाटून द्या, कंपनी असेल, फॅक्टरी असेल, तिच्यामधला तो हिस्सा करून तुम्ही वाटून द्या. हे सर्व वाटता येतं, पण आईनं दिलेलं प्रेम कधी वाटता येतं? कधीच वाटता येत नाही. आणि त्या प्रेमाची जो किंमत करतो तो आई वडिलांचा पुजारी आहे, तोच पुत्र आहे, तोच मुलगा आहे, आणि तीच आपली संतती आहे. म्हणून माणसाला संपत्ती किती मिळवली तरी सुख नसतं, पण ज्याची संतती चांगली आहे ती त्याची संपत्ती आहे. ग्रस्ताश्रमामध्ये लक्षात ठेवा. मुलं चांगले असणं हीच आपल्या घराची, आपल्या वैभवाची संपत्ती आहे. आणि म्हणून त्यांनी आई वडिलांची सेवा करावी. आज वर्तमान काळामध्ये जेवढी गाय दुःखी आहे तेवढी आई आणि आपले वडील सुद्धा दुःखी आहे, कारण मुलं सेवा करत नाही. सूर्य दिसणारी देवता आहे, सूर्य तेज आहे, त्याच्यापासून आपण त्या ठिकाणी तेजस्विता तेज प्राप्त करू शकतो. सूर्य देवता आहे दिसणारी.
चंद्र देवता आहे, या दिसणाऱ्या देवता आहे. म्हणून गाय, पृथ्वी, आई वडील, चंद्र आणि सूर्य या पंचदेवता आहेत. आपल्या धर्मामध्ये या पंचदेवतांचं पूजन सांगितलेलं या प्रत्यक्ष देवता आहे. मंदिरामधला राम जर प्रगट करायचा असेल तर किती भक्ती करावी लागेल आणि कधी प्रगट होईल हे सांगता येत नाही. पुंडलिकाने भक्ती केली, विटेवरती पांडुरंग प्रगट झाले. भक्तीनं तुम्हाला वाटेल ते प्रगट करता येतं. आणि ही गोमाता अशी आहे, हिच्यामध्ये एका देवाचा वास नाही, 33 करोड देवतांचा वास आहे, 33 कोटी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही आरतीला जे तूप वापरता ते तूप, असली तूप जर तुम्हाला पाहिजे असेल, दिवा जाळायचा आणि ज्याच्यावर काजळी येत नाही, हे असली तूप असतं, लक्षात ठेवा. आणि हे फक्त गायीच्या दुधापासून बनलेल्या तुपातच हे आहे, दुसरीकडे कशातही नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून याचा अर्थ काय, काजळी म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे, जिच्या दुधामध्ये कार्बन डायऑक्साईड नाही, जिच्या लोण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड नाही, जिच्या तुमच्या तुपामध्ये कार्बन डायऑक्साईड नाही. आणि ही गाय जर एखाद्या वेळी वारली, मेली म्हणू आपण, मेली समजा गोशाळेमध्ये, आणि आपण एखाद्या जमिनीत पुरली, तर आपल्या संपूर्ण जमिनीमध्ये सुद्धा ऑक्सिजन राहतो. तुम्ही जे तिथे फेराल, जे वृक्ष लावाल, ते कराल, तर त्या संपूर्ण परिसरामध्ये ऑक्सिजन राहतो. जो ऑक्सिजन तुम्हाला, आम्हाला सर्वांना जो अति आवश्यक आहे, ज्याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, तो ऑक्सिजन गाय देते. म्हणून आपण आपल्या ग्रस्ताश्रमामध्ये दारी एक तरी गाय असली पाहिजे. मग ती काय देते? ऑक्सिजन देते. म्हणजे गाय आपल्याला जीवन देते, आपलं जीवन वाढवते, निरोगी ठेवते. दुसरी तुळशी ऑक्सिजन देते, म्हणून आपण आपल्या घरापुढे तुळशीचा वृक्ष लावतो. ती देवताही सुद्धा आहे, ऑक्सिजन देते. अरे देवता म्हणजेच ऑक्सिजन, जीवन, प्राण, चैतन्य. तशी गाय सुद्धा आपल्या घरापुढे असेल तर तिच्या हंबरण्यातून, तिच्या श्वासातून, तिच्या शेणातून आणि सर्व याच्यातून. पूर्वज आपले होते तर गाईच्या शेणानं सारवण करायचे, सडा करायचे. कशासाठी? दिवसभर गाईच्या शेणानं घरात सारवलं तर ऑक्सिजन दिवसभर राहायचा. आणि त्या काळामध्ये मलाही कळतं, जुन्या माणसाने कळत असेल, आपण आपल्या लहानपणी मच्छर पाहिले होते का? डास. अरे गल्लीत नसायचे, घरातही नसायचे, कोठे डास नसायचे. त्या काळामध्ये होते ते दुसरे होते, ढेकण होते, खटमल ज्याला म्हणतात, ते होते जरूर. पण मच्छर नावाची वस्तू नव्हती, लक्षात ठेवा. आणि जेव्हापासून राष्ट्रातून, गावातून, गलीगोळातून गायी कमी झाल्या, ते मच्छर आले आपले. काय आता कोरोनाचे मच्छर आले, सर्व जग परेशान झाले. आणि आपल्या देशामध्ये गायीची कृपा होती, म्हणून सर्वात मोठा लोकसंख्येचा असणारा देव आपल्या देशामध्ये इतके लोक मेले नाही कोरोना काळामध्ये. ही कशाची कृपा होती? गायीची. कशामुळे? गायीमुळे. नाही तर अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र, त्यांच्यामध्ये काहीच कमी नाही, सर्वात जास्त लोक तिथं मेले. मग त्यांच्याकडे औषध नव्हती का? काय नव्हतं का? सर्व होतं तिथं, सर्व होतं, पण गायी नव्हत्या. आणि गायी कोणत्या? ह्या ज्या फिरून राहिल्या गायी बरं का, ह्या देशी गायी आहे सर्व. जर्सी गाय आपल्या राष्ट्राची नाही, ती परदेशातून काहीतरी आणलं, तिकडून त्याच्यातून याच्यातून मिसळून ते केलं, त्याला हायब्रिड म्हणतो आपण. ही सर्व देशी गायी आहे. आणि जेवढ्या देशी गाय त्या देवता आहे. मग त्या दुसऱ्या गायी, त्यांनाही आपण देव म्हणून सेवा करा, त्यांचाही अवहेर करू नका. त्या गायी म्हणून आहेत, काही हरकत नाही. तर या गोसेवेचं एवढं मोठं महत्व आहे. आता अशोक भाऊनं संपूर्ण हे बॅनर्स लावले होते, याच्यावर सर्व गौशाळेचं महत्व, गायीचं महत्व, धर्माचं महत्व, सर्व याच्यामुळे. कारण जोपर्यंत मानव जाती तोपर्यंत जाणार आहे, जोपर्यंत गाय राहील तोपर्यंत. आणि जेव्हा गायी समाप्त होतील त्यावेळी माणसं सुद्धा जगामध्ये राहणार नाही, लक्षात ठेवा. एवढी मोठी सामर्थ्य शक्ती गायीच्या याच्यामध्ये आहे. म्हणून गाय तुमची, आमची, सर्वांची आई आहे. आणि आपण तिची आई म्हणून सेवा करावी. आपल्या घरची गाय, तिची सेवा करायची असेल नाही, कोणाच्या कुठली गौशाळा असो, कुठली गाय असो, आपल्याला जेवढी सेवा करता येईल. दिवाळीच्या दिवशी आपण गोड खातो, पुरणपोळ्या खातो, काय खातो. आता आम्ही सुद्धा गायीच्या अगोदर गायीला पुरणपोळ्या खाऊ घालतो, नंतर आम्ही खात असतो. हा नियम आहे. आपल्या घरी सण आहे, त्योहार आहे, उत्सव आहे, तर अगोदर गौशाळेकडे जाऊ द्या, नैवेद्य जे काही द्यायचं असेल तिला, नंतर आपण हे करा.
त्या सेवेचं फळ आपल्याला सुद्धा मिळेल. काय म्हणून अशोक भाऊन गोशाळा काढली म्हणजे अशोक भाऊची आहे असं नाही, हे भुलून सुद्धा असं समजू नका. ही तुमची आमची सर्वांची गौशाळा आहे. गाय माता काही सेपरेट एका व्यक्तीची नाही, एका व्यक्तीची नाही, ती सर्व जगाची असल्यामुळे म्हणून मी सुरुवातीला मंत्र सांगितला, गावो सर्वस्व माता. गाय सर्वांची आहे. आम्हाला जन्म देणारी आई एक आहे. धर्माच्या आई अनेक असतील. धर्माच्या आईची सेवा करा, जन्म देणाऱ्या आईची सेवा करा. पण गो माता अशी नाही जिला आई नाही, ज्याला कोणाला आई नाही, त्यानं जर आपल्या एका गाईला आई समजून तिची सेवा केली आयुष्यभर, त्याच्यासारखं पुण्य नाही. शेवटचं लास्ट एक उदाहरण सांगतो. मी इकडे MP मध्ये गेलो होतो आणि त्या MP मध्ये जंगलामध्ये फिरत होतो आणि त्या जंगलामध्ये एक वेळूचा बंगला बांधला होता. सर्व वेळूच आले होते. वेळू फोडून असे त्याचे भिंती त्याच्या, वरून छत त्याचं, बसायला खुर्च्या त्याच्या, असा एक बंगला बांधला होता. त्या काळामध्ये काही वर्षापूर्वी एक मुघली म्हणून पिक्चर होता आणि ते त्याच्या टीव्हीवर सुद्धा सिरियल यायची. मुघली फार महत्वाचा पिक्चर होता तो. त्या पोरगा होता, एक अनाथ मुलगा होता. त्याला आई वडिलाने जंगलात सोडून दिलं. अशा जंगलात सोडला, आजही तिथे वाघ हत्ती सर्व आहे. आणि मग तो छोटासा बालक जंगलामध्ये सोडून दिला. त्याला आई नव्हती, वडील नव्हते, कोणीतरी मग नेऊन जंगलात सोडून दिला. मरायच्या हेतून सोडून दिला. आणि तो तिथे गेल्यानंतर सर्पाशी दोस्ती, सशाची दोस्ती, कोण्याशी दोस्ती, सिंहाशी दोस्ती, वाघाशी दोस्ती. त्यांचा एक त्या परिवाराचा मेंबर होऊन गेला, जंगली जनावरांचा. त्या ठिकाणची मी गोष्ट सांगतो तुम्हाला. मी सुद्धा स्वतः तिथे गेलो होतो. तो ज्या दगडावर बसायचा त्या दगडावर मी सुद्धा बसून फोटो काढलेला आहे. आणि तो मुघली होता, छोटासा बालक, सर्व प्राणी मात्राशी दोस्ती. आता तो लहान असल्यामुळे तुमच्यासारखा एक व्यक्ती गेला म्हणजे हा याला आता अन्न खायला मिळणार नाही, दूध प्यायला, हा वाचेल कसा वाचेल. मग एका माणसानं काय केलं की गाय सोडली या जंगलात. अशी दूध देणारी गाय सोडली, वासरून गाय. आणि त्या जंगलामध्ये वाघ होते, सर्व हिंस्र प्राणी गायीला खाणारे. आणि त्या गायीवर हा जो बालक होता, मुघली होता, हा गायीच्या खाली गेला आणि स्तन तोंडात धरून दूध पिऊ लागला. वासरासारखं दूध पिऊ लागला. तेवढ्यामध्ये वाघ आला आणि गायीवरती हल्ला करणार. तेवढ्यामध्ये त्या वाघाला दिसलं एकीकडून वासरू पीत आहे आणि एकीकडून ती छोटस माणसाचं बालक पीत आहे. तर वाघाने आपली झेप मागे घेतली, गायीवरती हल्ला केला. म्हणजे जनावरांना सुद्धा गाय कळाली, पण माणसांना गाय काय नाही. म्हणजे माणसं चांगले का जनावर चांगले हे सांगायला मागतात. किती अवघड. हल्ला केला नाही, रोज बालक दूध प्यायचा. वाघाने त्या हिंस्र पशून गायीचं संरक्षण केलं आणि मुघली त्या दुधावरती जगला. काय वाघीण सुद्धा उभी राहायची की माझं दूध पे, तिचंही पेत असेल. सर्व प्राणी मात्र त्याचं संरक्षण करायचं. आणि तो प्राणी मित्र होता, प्राण्यामध्ये राहिला. त्याचं बालपण प्राण्यामध्ये गेलं, त्याचं जीवन प्राण्यामध्ये गेलं. आणि त्याच्यावरती नंतर काढणारा आणि खूप सुंदर पिक्चर काढला बरं का. त्याचं समग्र जीवन त्या पिक्चर मध्ये आहे. अशा प्रकारचा म्हणजे पहा, गायीनं त्याला जीवनदान दिलं. गायीच्या सामर्थ्याने हिंस्र पण सुद्धा मायाळू झाले, त्याच्यावरती प्रेम करायला. ज्या गायीच्या दुधानं मुघलीला जगवलं त्या बाळावरती सर्व हिंस्र, सर्प सुद्धा त्याला बसत नव्हता. तो सर्पावरती बसायचा, वाघावरती बसायचा, वाघांच्या पिल्यांशी खेळायचा, सर्वावरती खेळून हे करायचा. शेवटी एका गायीनं त्याला जीवनदान दिलं आणि त्याला एक इतिहासाचा एक टप्पा बनवला, त्याचा इतिहास झाला. मग जी लोक चांगलं करतात त्यांचाच इतिहास होतो. जे काहीच करू शकत नाही त्यांचा इतिहासाचं पान त्यांना मिळू शकत नाही. मग इतिहासाच्या पाण्यात एखादी ओळ आपली सुद्धा यावी, त्यासाठी कोणाची तरी आपण सेवा केली पाहिजे. आणि जरूर आपली सुद्धा इतिहासाच्या पानावर एखादी ओळ येऊ शकते. आणि त्या सेवेमध्ये आजच्या प्रसंगामध्ये गोसेवा आहे, गोदान आहे, गोदान आहे. विनोबाजीनं भूदान केलं. मोठमोठ्या लोकांकडून जमिनी घेतल्या, गरीब लोकांना जमिनी वाटल्या, भूदान झालं. तसं गोदान आहे. गोदानाचं फार महत्व आहे.
आपण नाही सांभाळू शकत तर गोशाळेला एखादा गोदान करा. लोक काय करतात, आमच्या सारख्याचा काय गोशाळा आहे, बरं आमच्याकडे शिल्लक आहे, घेता का? आमच्याजवळ व्यवस्था असेल तर आम्ही घेतो, नसेल तर मग सांगावं लागतं की जरा आहे नाही, चाऱ्याची व्यवस्था होत नाही. गाय घेतात पण 5 रुपयाचा चारा घेतात, 5 रुपयाची पेंडी सुद्धा देणार नाही, गाय घेऊन जा. आणि ती गाय भंडारी जाणार म्हणतो महाराज 6 महिन्यासाठी आम्हाला आमची गाय द्यावं. इतका स्वार्थी समाज आहे. म्हणून म्हणायचं सेवा करण्यासाठी अशोकभाऊ निस्वार्थ व्हावं तरच सेवा घडत असते. अली भाऊचं काम चांगलं आहे. अनेक वर्षापासून त्यांचा आणि आमचा संबंध आहे. पूर्ण घरानं माझे भक्तच असल्यामुळे मला सर्वांचा परिचय आहे, लहान मोठ्याचा. आणि ही सेवाभावी वृत्ती त्यांनी स्वीकारून या सेवेतून सर्वात मोठी आजच्या वर्तमान काळामध्ये गायीच्या सेवेसाठी महान सेवा नाही आणि ती भाऊनं स्वीकारली. काय म्हणून त्यांना काय धन्यवाद देणे एक सामान्य गोष्ट आहे. धन्यवाद काही एवढा काम करत नाही, पण आशीर्वाद जास्त काम करत असतो. धन्यवाद एक परंपरा, एकमेकाला धन्यवाद धन्यवाद बोलायचे, पण आशीर्वाद चांगलं करणाऱ्यालाच आशीर्वाद दिला जात असतो. त्यांच्या पाठीमागे, परिवाराच्या पाठीमागे माझाही आशीर्वाद आहे. अशीच गोमातेनं त्यांच्याकडून सदैव सेवा करून घेत राहावी एवढीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी, गायीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सुरुवातीला आता बरे माणसं जमले थोडेसे, अशोक बोलवणार माणसं नाही प्रवचनाला ऐकणारे, त्यामुळे आपण माणसासाठी प्रवचन नाही ठेवलं, गायीसाठी ठेवलं. गायीच्या जरी कानावर गेलं तरी गोष्ट आहे. आणि तिकडून सर्व गायी इकडे माझ्याकडेच पाहत आहे, तुम्ही उठून पाहू शकता. त्यांची सर्वांची नजर इकडे पहा, इकडेच पाहत आहे सर्व, म्हणजे ते ऐकत सर्व इकडे पाहत आहे, इथल्या इकडे पाहत आहे, तिथल्या इकडे पाहत आहे. म्हणून या मावल्यांची सेवा भाऊ स्वीकारलेली आहे. आणि जागाही मी सांगितल्या की संपूर्ण जागा या टेकड्यावर जाऊन पाहिली, संपूर्ण प्रशस्त जागा आहे, सर्व काही आहे इकडे. आणि टेकडे चढायची मला फार सवय आहे, डोंगर टेकडे मी माझ्या आयुष्यामध्ये असा निवांत त्याच्यातच राहिलो. आणि म्हणून आता रस्त्यावरच गोशाळा आहे, असं काही येताना जाताना अशा भाऊची भेट होत जाईल आणि गाईचं दर्शन होत जाईल. शेवटी गोमातेच्या कृपेनं 2 शब्द बोलण्याचा आजच्या स्थलांतराचा हा कार्यक्रम आहे. भाऊने चिखलीपासून तर आपल्या या स्थळापर्यंत दिंडी काढली गायीची. रात्री शाळेमध्ये तिथं ठेवल्या होत्या, कारण आता गाईला इथपर्यंत आणायचं, तिथं ठेवल्या, तिथून सकाळी बरोबर इथं आल्या. आणि इतकं सुंदर छान वाटत आहे. काय अशाच प्रकारचं सदैव इथं छान राहावं एवढीच परमेश्वराला प्रार्थना करतो, गोमातेला प्रार्थना करतो. आणि तुमच्या सर्वांच्या जेवढी मंडळी इथं उपस्थित झालेली आहे, आमची संत मंडळी असेल, सेवाधारी मंडळी असेल, माता भगिनी असतील, परिसरातील काही मंडळी असतील, तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा खूप खूप आदर करतो. आणि माझ्या शब्दांना गोमातेच्या श्रीचरणी समर्पित करतो. गोपाल कृष्ण भगवान